आपलं सगळं काम बंद राहिलं तरी चालन, एक दिवस काय 8 दिवस बंद राहिले तरी चालन, पण पाऊस नाही बंद झाला पाहिजेत. एवढं भारी वाटतंय. ऑर्डरी पॅकिंग म्हणजे पॅकिंगच म्हणते, ऑर्डरी चेक करायचं चाललं होत्या माझ्या, आणि म्हणलं आता पॅकिंग करावं होतं. जर पाऊस उघडला तर आज तुमच्या ऑर्डरी जाते ना, नाही उघडला तर उद्या सकाळ सकाळ तुमच्या ऑर्डरी जाते ना शनिवारी सगळ्या ताईसाहेबांच्या. घ्या समजून सगळीजण. आपलं आता सध्या पावसाचा दिवस आहेत ना, थोडं इकडं तिकडं होईन पण येईन नाही का. आणि ऑर्डरी जास्त येतं मसाल्याचे वगैरे, 2-2, 3-3 किलोचे असतात त्या तुमच्या सगळ्यांच्या. बघा बरं, मी मिरची कुटून ठेवली, किती काळजीने सगळं केलं, म्हणून आता झालं का नाही तुम्हाला आयतं बनवून टाकायला माझ्यासाठी किती भारी झालं. नाही तर 2-3 वर्ष लय नियोजन इसकटायचं आमचं. उन्हा नसायचं, पाऊस यायचा, मिरची कडक झालेली नसायची ना, ऑर्डर यायच्या. बरं नाही घ्यावं तर मग ऑर्डर तर दिल्या पाहिजेत तुम्हाला सगळ्यांना टायमिंगला, असं व्हायचं ना. आता ह्या वर्षी जरा थोडंसं आम्ही हटके, म्हणजे थोडंसं नियोजन करून सगळं केलेलं आहे. माझा नंबर घ्या. एवढा पाऊस चालू आहे तरी सुद्धा तुम्हाला ऑर्डरी मिळून जाते. नाही 9657484033 मनीषा मसाले बारामती. असं द्यावं. तुम्ही जर विकत घेत असाल तर दरवेळेस सगळीकडून घेता, एकदा माझ्याकडून घेऊन बघा, तुम्हाला क्वालिटी कशी वाटते. माझ्या एखाद्या ताईसाहेबांना नाही आवडलं, तुम्ही म्हणला की आका आम्हाला नाही आवडलं, हक्काने मला मेसेज करा व्हॉट्सअपला, फोन पण नका करू. तुम्हाला मी 3ऱ्या मिनिटाला तुमचं पैसे माघारी पाठवीन. हा तुमच्या बहिणीचा तुम्हाला शब्द आहे. तुमच्या घरातली तुम्हाला दुखवते नाही किंवा घरातल्यांचं तुम्हाला वरडा खावा लागेल असं कधी करू नका. माझ्याकडे जर ऑर्डर टाकायची असेल माझ्या काही ताईसाहेबांना, तर तुमच्या घरातल्यांना हा माझा व्हिडिओ दाखवा, तुमच्या मालकांना दाखवा, तुमच्या सासूबाईला दाखवा, तुमच्या कोणाला दाखवायचं आहे त्यांना दाखवा, आणि त्यांना सांगा ह्यांनी सांगितले नाही आवडलं तर तुमचं पैसे माघारी केले जाते. कारण का आजपर्यंत असं झालं नाही की एकाही ताईसाहेब म्हणले नाहीत की मला तुमचा मसाला आवडला नाही आणि मी आजपर्यंत कोणाला पैसे पाठवायची गरज लागली नाही का. तर फक्त आपण क्वालिटी मेंटेन ठेवली म्हणून. मैत्रिणींनो, तुमच्यापेक्षा जास्त गरज मला आहे ग. तुम्ही काय 10 जागेवरून घेता, पण मी कोणाला ऐकायचं परत ना, मी एकदा तुम्हाला फसवून. कसं असतं माहिती आहे का, आत्मविश्वास आत्मा असतो. ऑनलाईन विकणं म्हणजे ह्या आपल्या शरीरातला जसा आत्मा असतो ना, तसं माणसांचा विश्वास कमवणं म्हणजे तो एक प्रकारचा आत्मा असतो. आणि एकदा तुम्हाला फसवलं का नाही, कायमचं गिऱ्हाईक बंद होतं. आणि ते गिऱ्हाईक आहे ना 10 जणांना सांगतं. मला आता सकाळी राजश्री ताईंनी नगरच्या, त्यांनी कुठल्या त्यांच्या ताईसाहेबांना नंबर दिलता मसाला घ्यायसाठी, तर ते मला म्हणले अगं तुझं लय कौतिक करत होत्या. नगरच्या राजश्री ताई कुठल्या येतं, तर त्या ताईसाहेबांना माझं धन्यवाद. तुम्ही माझे पब्लिसिटीने माझे ऑर्डरी भरपूर जाते. त्या माउथ पब्लिसिटीमुळं मला आजपर्यंत कुठं असे ही करायची गरज लागली नाही, कुठं स्टॉल वगैरे लावायची गरज लागली नाही, काय नाही. घरी बसून तुमच्या सगळ्यांमुळं मला हे सगळं बिझनेस माझा उभा झाला आहे. ती फक्त आणि तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाने आणि तुमच्या सगळ्यांनी ठेवलेल्या माझ्यावरती विश्वासानेच परत एकदा मी पुढे चाललेली. असू द्या. तुमचं मी ऋण आभार आयुष्यभर, तुमची बहीण असंच तुमचं ऋण ठेवन, असंच तुमचं मी आभार मानते. माझ्या घेणाऱ्या ताईसाहेब बऱ्याचशा म्हणतात आका आम्ही फक्त तुझं व्हिडिओ बघतो, आम्ही कमेंट वगैरे करत नाही, आम्हाला ते जमत नाही. माझं काही म्हणणं नाही की तुम्ही कमेंट करावी किंवा नाही करावी. फक्त तुम्ही माझ्याकडले व्हिडिओ, माझा मसाला घेतला बघून तरी बाद झालं. असं तुमचं सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्या तुमच्या बहिणीवरती. आणि उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला दिलेला शब्द कधीसुद्धा मी मोडणार नाही. मी पहिली मी जमिनीवरच होती आणि मी शेवटपर्यंत अशीच जमिनीवर राहीन, हा माझा तुम्हाला शब्द आहे. असले पाऊस उघडला माझ्या बोलण्याने. चला, हे जरा केसाचं चाप आणलाय, लिकीला लय हसायला आलं. काय सांगू तुम्हाला, 17 गाऊन आहेत माझ्याकडं, तरीसुद्धा अजून ही आणलाय. काय करू, तब्येत वाढली, ती बसाना तर इथं लय निबार असं पैलवानासारखं झालंय. वजन बी कशाने वाढतंय मला कळा नाही मैत्रिणींनो. काम बी करते मी मरणाचं, दिवसभर नाही झोपत मैत्रिणींनो, मी शपथ नाही झोपत. आता तर बरं घरादारातलं बी निर्माण करते, भांडी घासते, फरशा पुसते, झाडून काढते, सगळं करते, तरी मी जाडच होती. अहो वाळायचं नावच घ्या नाही. आता मला असं वाटतं परत एकदा जिम जॉईन करावी. मलेशियाला जायच्या आधी महिनाभर गेली, 2 किलो वजन कमी केलं आणि परत मलेशियाला गेली. बूट बी तिकडंच आहे अजून नवा आणलेला, तेव्हा जिमवाल्याची गाठच घ्या नाही गेली. आता असं डोक्यात आलं की म्हणू बाय
पहिल्यांदा शरीरावर ध्यान द्यावं लागेल, कारण का जुनं व्हिडिओ बघितल्यावर वाटतं काय होती चवळीची शेंग आणि आता झाला आहे भोपळा. कळतं मला बी मी जाड झालेली, पण कसं असतं माहिती आहे का, बघा म्हणजे महिलांच्या शरीरातलं हार्मोन्स ज्यावेळेस चेंज होतात का नाही आपल्या, असं की बघा समजा काही ताईसाहेबांचं शरीर वाढतं टेन्शनने, काही ताईसाहेबांचं कमी होतं. म्हणजे टेन्शन असल्यावर काही ताईसाहेब वाळून जातात. फक्त एवढंच की त्यातलं कसं असतं की समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो महिलांकडं किंवा माणसांकडं. बघा आता जर समजा वाळल्या तर मग माणूस म्हणतं बाया लय वाळले का गं, कशाचं टेन्शन आहे का तुला. पण जाड झालेल्या बायला कोणीच म्हणत नाही मैत्रिणींना अगं की तू जाड झाली मग तुला कशाचं टेन्शन आहे. त्यांचं एक दृष्टिकोन काय असतं माहिती आहे का बघण्याचा, तिला काय झालं मस्की खाती आहे, मस्की मांदाली, असं बघा सहज म्हणणारे शब्द आहेत हे. तिला काय झालं मस्की खाती, मस्की जाड झाली आहे असं. पण ती जाड कशामुळं झालेली असते, कारण का काही जण काळजीने जाड होतात, काही जण काळजीने वाळतात. प्रत्येक माणसाचे हार्मोन्स चेंज होण्याची पद्धत बायकांची वेगळी असते ना, असं असतं. तर मला बघा कोलेस्ट्रॉल, मला बॅड कोलेस्ट्रॉल आहे, बॅड. कसलं झालं आहे हे डोळ्यांना माझे, हे कोलेस्ट्रॉलमुळंच झालेलं आहे बघा हे. पण असू दे आता काय करता, आपल्याला काय म्हणतात ना, जीवन कसं कसं जगायचं जीवन. म्हणजे तुम्हाला काय सांगू मैत्रिणींनो, गो आयुष्य एवढं टेन्शनमध्ये गेलं ना माझं, पहिलं मागचं लय टेन्शनमध्ये, लय तकलीफमध्ये गेलेलं आहे. लय टेन्शनमधनं मी ना इथपर्यंत आलेली आहे. माझ्या जीवाला माहिती एवढं सगळं ही एवढं सजवायसाठी किती ताण झाला आहे. कारण का कसं प्रत्येक जणांच्या विचारात, आमच्या दाजीने ह्यांचं कसं, ह्यांना काय म्हणजे असं घरदार ते नको म्हणायचं, विरोध होता घर बांधायला बी. आणि घरातली सगळ्या वस्तू आणल्यात का, सगळ्या वस्तू आणताना ह्यांनी माझ्या सगळं वाद घातलेला आहे. मी म्हणलं का नाही मला हे आणायचं आहे, कशाला आणायचं आहे, काय करायचं आहे, आपण पैसे तर मागायचं लांबच, पैसे बी नका देऊ पण आणायचं आहे माझंच पैसे, तरी बी आणायचं आहे म्हणलं तरी बी कालवा करायचं. दाजी सगळ्या वस्तू अशाच कालवा करून आणलेल्या आहेत, घर बी असंच कालवा करून बांधले आहे. घर बांधताना बी कालवा, तुम्हाला सांगते घरातल्या वस्तू आणताना बी कालवा, बाहेरचं पेवर टाकताना बी कालवा. पेवर तर लई टाकायची इच्छा होती, पण मग त्याला मी म्हणलं मला मसाले चालू केलं, तर मी म्हणलं मला हे तर माझ्या मिरच्यात खडं जातात म्हणलं, त्यामुळं मला पेवरचं टाकायचं आहे म्हणलं. मग नाही काय म्हणलं, मला म्हणायचं थोडंसं मिरच्या वाळा घालायला फक्त वसाळ्याने तिथपर्यंत टाकले या. अजून बरेचशा गोष्टीत, पण आता थकले ग मी मैत्रिणींना. म्हणजे थकले म्हणजे कसं की आता मला म्हणजे मी दमले, आता 4 वर्ष झालं ना, त्याच्यामुळं आता मला कसं वाटतं की बाबा थोडंसं आता म्हणजे आता कळायला लागलं की नाही का आपण थोडंसं आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजेत. आपलं पण आयुष्य आपण हे काही संपणार नाही रडगाडं परपंचाचं, नाही का. म्हणजे हे झालं किती, ती झालं किती, ती झालं की ती, हे असंच गाडा वडता मी माझाच गाडा झाला. माझ्यासाठी मी जगायचीच राहून गेली ना. मग आता जशी 38 संपली आणि 39वी लागली, म्हणजे आता 40 लागाय किती राहणार आहे सांगा, एक वर्ष म्हणजे काहीच नाही ना. तर मग आता कुठंतरी वाटतं की मला बाई आता कुठंतरी आपल्याकडं लक्ष दिलं पाहिजे, आपण आपल्याकडं थोडंसं तरी ध्यान दिलं पाहिजे. आता वाटतंय फार सगळं झाल्याच्या नंतर. पण एक मन म्हणतं की पळाली नसतो, काय नसतं केलं तर मग काहीच मिळालं नसतं ना, असं बी आहे ना. बघत जसं घडलं तसं मागच्या दिवसापुढचं येणारं चांगलं दिवस चांगलं यावं, तर एवढंच परमेश्वराकडं माझी मागणी की ह्याच्यापेक्षा बेस्ट म्हणजे. आणि मला कधी टेन्शन आलं तर मग मी मागचं आठवते असं. आता काय नाही इच्छा, तुम्हाला सांगते आता फक्त इच्छा एवढीच आहे की निवांत काम करायचं. मसाल्याची ऑर्डर तर येतात, आता काय भ्या नाही. आता फक्त का तुम्हाला सगळं बेस्ट द्यायची, बेस्ट क्वालिटी द्यायची, बेस्ट विकायचं, जेवढं चांगलं देता येईल तेवढं विकायचं. आताचा मसाला तर किती भारी बघा बरं, काय भाज्या होत्यात दिसत्या, हे भारी भाज्या होत्यात त्या. हे काय माझ्या ऑर्डरीच काढायची चालल्या येतो का. आता ऑर्डरी कशा असतात दाखवू का तुम्हाला. हे काय का ताईसाहेबांची 5-5, 6-6 किलोची ऑर्डर असते. मला त्याचं नाही का काय मैत्रिणींना वाद हो. आता हे काय होतं, ॲड्रेस दाखवता येत नाही ना, ॲड्रेस दिसतो, पत्ता दिसतो, त्यामुळं मग ते दाखवा बी येत नाही त्याला ना. काय ताईसाहेबांना नाही आवडला त्याचा पत्ता दिसलेला. झाडून काढायचं पडले आज, पाऊसच उघडा नाही बाहेरचं. भांडे पडले, ताईला सुट्टी दिली आज. आता उद्या बी लग्न आहे, उद्या बी सुट्टी दिली ताईला. चला.